आता ढोलपथक म्हणजे पुण्यात तर आहे, महाराष्ट्रात आहे, हो, भारतभर तुमचं चालू आहे आणि परदेशात पण ढोलपथकाची चर्चा आहे. हो. म्हणजे हे महाराष्ट्र कल्चर किंवा पुण्याचा गणपती किंवा महाराष्ट्राचं आपलं हे आहे, हं. आराध्य दैवत आहे गणेशा. तर याचं ढोलपथक तुम्ही तिकडे पण चालू केलेलं आहे बाहेरच्या हो. देशामध्ये. कुठल्या-कुठल्या देशात केलंय आणि ती लोकं कशी जॉइन झाली किंवा ते कसं वादन करतात आणि त्या उत्सवाचा कसा आनंद घेतात ती लोकं? तिथे पुण्यातनं बाहेर गेल्यानंतर एक तर मराठी माणसामध्ये ना, हं, एक कला आहे. हं, तो हं. बाहेर जरी गेला तरी त्याची संस्कृती विसरत नाही. त्यातल्या बरोबर. त्यात गणपती तर कधीच विसरू शकत हो, नाही. हो. म्हणजे ढोल वादन जेव्हा सुरू केलं आता आपल्या सिडनीमध्ये हं. मिलिंद डेंगळे म्हणून प्रमुख आहेत. बरं. शिवगर्जना पथकाचे. तिथं संख्या 150च्या आसपास संख्या आहे. पण तिथं फक्त महाराष्ट्रीयन नाहीये. हं, हं, हं. तिथं सगळ्या म्हणजे कुणी केरळची आहेत, पंजाबी आहेत, म्हणजे अख्ख्या भारतातले जे सर्व जाती बांधवांची त्या लोकांना करतात. त्यांनी वादन शिकवलं हं. आणि ते पुणेरी ढोल वाजवायला शिकवला तिथे. अरे वाह! शिवगर्जना पथकात सहभागी होऊन. तसं ॲडलेंडमध्ये अनुप देशमुख बघतो. हं. अनुप देशमुख पण देशमुखकडे पण यावर्षी 120-130 अंक आहे. हं, हं, हं. आणि ह्या वर्षी त्यांना साहित्य बरं. पाठवायचे मला आणि ही सगळी साहित्य पाठवायची जबाबदारी आमच्या इथे पथकामध्ये काम करणारे महेश गोखले असतात. अच्छा. हे महेश गोखलेंना फोन येतात, की आम्हाला एवढं-एवढं साहित्य लागतंय ते पाठवा. पण ते तिकडं कसं करतात अरेंजमेंट? तिकडे गणेश उत्सव करतात का इतर? गणेश उत्सव असतो तिथे बरं, हां. आणि तिथे इस्कॉन टेम्पलचं बरंच मोठं काम असतं. नंतर हिंदू टेम्पल बरीच आहेत. बरं. ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जास्त संख्या आहे महाराष्ट्रीयन. हो, म्हणजे हो, हो. पुण्यातून गेलेलेच खूप जास्त लोक हं. आहेत. त्या हिंदू सणांना मग ते वादन करतात हां, तिथे. म्हणजे गणेशोत्सव असेल, आपलं गणेश उत्सव, शिवजयंती असेल, शिवजयंती असते. म्हणजे हा गुढीपाडवा त्याच्यानं असेल, दसऱ्याला वादन करतात, दसऱ्याला वाजवतात. गुढीपाडव्याला करतात हं. आणि श्रीराम जन्माला हो, करतात. हो, हो. नंतर आपल्या कृष्ण जन्म सोहळा पण त्यांच्याकडे खूप मोठा असतो बरोबर आहे तेव्हा आणि करतात. तिथले परदेशी बांधव पण म्हणजे लोकं परदेशी सहभागी बांधव पण होतात त्यांनी त्याच्यामध्ये. सामील करून घेतले. बरोबर आहे. हां. तिथं तर अनुपकडे तर 2 हे आहेत, ऑस्ट्रेलियन माणसं आहेत. हं. ते मराठी पण शिकतात, ते ताशाही वाजवतात. अरे वाह! चांगलं आहे, चांगलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे आपली ही पताका जी आहे ढोल ताशावरची हो. पूर्ण म्हणजे जगभर पोहोचवली जगभर पोहोचवण्याचं काम केलेली हे आहे. मुलं करतात आहेत. बरोबर नाही श्री गणेशाच्या आशीर्वादाने ते सगळं हो, चालू आहे. हो. बाप्पा सोबत असेल तर काही होऊ नक्की, शकतं. नक्की, नक्की. आणि हे चांगलं वाटतं म्हणजे आपली संस्कृती करतायत किंवा हो, बरेच आपल्या सोशल मीडियावरती पण दिसतं, हो. की परदेशात चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने चालू हं. आहे. त्याचा नक्कीच आपल्या सगळ्यांना आनंद आहे, अभिमान हो. आहे. आणि अशी कुठली माणसं की तुम्ही अध्यक्षपद भूषवलंय किंवा कोण मार्गदर्शक जी लोकं आहेत, हां. की ते तुम्हाला शिस्तबद्ध सांगतायत किंवा ही परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी कोण असं मार्गदर्शक आहे तुम्ही त्याचं आवर्जून नाव घ्याल असं कोणी आहे? माझ्या पथकामध्ये तर आम्ही 5-7 जण आहोत. हं, ते महेश गोखले आहेत, गणेश शिर्के आहेत, ओमकार होले आहेत, महेंद्र शर्मा आहेत, बिंदू ढोले पाटील आहेत, अजय साळुंखे आहेत. हं, हं. तर हे आम्ही 7 म्हणजे आम्ही कायम आमच्यामध्ये ते लोकं सांगतात, की तू बोलताना कसं बोलायचंय. मी एक वादक होतो. बरं. हे फक्त आमचे हं, मी ढोल वाजवायचो फक्त. बरोबर आहे. हां. बाकी मला कधीच वाटलं नव्हतं, की मी शिवगर्जना पथकाचा अध्यक्ष होईल. हं, हं, हं. विजयभाऊ साळुंखे पथक प्रमुख होते. ते अचानक अकस्मात मृत्यू झाला त्यांचा. बरोबर. त्याच्यानंतर ही जबाबदारी माझ्यावर आली. अच्छा. मी शिकतो गेली 5 वर्ष झाली मी अध्यक्ष आहे. आणि अण्णा थोरात मला नेहमी नक्की, नक्की. अण्णासाहेब मला नेहमी मार्गदर्शन करतात, ते की मी अण्णांचं कुठं चुकत असेल ना, मार्गदर्शन तर ते कायम मला असं समजून सांगतात. बरोबर आहे. म्हणजे मुलासारखं वैयक्तिक हो, ते हो. सांगतात नेहमी. हे नक्कीच. यांच्यामुळे मी आज इथे आहे.